नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आहे. SRPF चे पेपर आता महत्त्वाचे बाकी आहेत आणि SRPF मध्ये लाखो विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. मग या SRPF च्या पेपरसाठी सर तुम्ही व्हिडिओ घ्या, तुम्ही महत्त्वाचा कंटेंट आमच्यापर्यंत द्या, अशी बरीच विद्यार्थ्यांची मागणी होती आणि म्हणून आज आपण खास SRPF च्या पेपरसाठी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी याबद्दलचे महत्त्वाचे क्वेश्चन आणि कंटेंट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आपण मागील जवळपास महिन्यामध्ये सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे बरेच जीकेचे व्हिडिओज आपण रेकॉर्ड करून युट्यूब चॅनलवरती दिले. मुलांना त्याचा फायदा झाला. महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्या कंटेंटचा विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा झाला. अर्थातच आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण SRPF च्या पेपरमध्ये महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचे प्रश्न निश्चितपणाने येणार आहेत. तर चला आपण सुरू करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ऑपरेशन लायन रोवर अंतर्गत कोणत्या दोन देशांशी संयुक्तपणे इराणवर हल्ले झाले? बघा, आता हे जे ऑपरेशन लायन रोवर होतं, हे जे लायन रोवर आहे, अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी एकत्र येऊन इराणवर हल्ला करण्यासाठी ते ऑपरेशन राबवलं होतं. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल दोघं एकत्र आले आणि त्या ठिकाणी इराणवरती हल्ला केला गेला. अर्थातच त्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर जे खामेनी होते त्यांचा खात्माही झाला आणि इराण जवळपास बऱ्यापैकी त्या ठिकाणी इराणला नुकसान पोहोचलं. तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन लायन रोवर. याच्याशी रिलेटेड आणखीन महत्वाची माहिती की सध्या जे युद्ध इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशामध्ये होतं ते आजच त्यामध्ये युद्धविराम दिलेला आहे आणि इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशांमधलं युद्ध हे आज थांबलेलं आहे. जर हा प्रश्न आला की बाबा इस्रायल आणि कोण या दोघांमधलं युद्ध थांबलं, तर हे माहिती पाहिजे. पुणे पोलीस भरतीच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता की कुठल्या युद्धांची सध्या युद्ध चालू आहेत? तर भावांनो, अमेरिका आणि इराण. बघा, अमेरिका आणि इराण हे चालू आहे, त्यानंतर इस्रायल आणि इराण हे चालू आहे, पण त्यासोबत रशिया आणि युक्रेन हे सुद्धा युद्ध चालू आहे. खर तर इस्रायलची युद्ध आणखीन शेजारी पाजारी देशांमध्ये चालू आहेत. इस्रायल हा देश असा आहे, कायम शत्रू राष्ट्रांनी घेरलेला देश आहे आणि इस्रायलचं अनेक देशांसोबत सातत्याने वाद चालूच असतात. अर्थातच ही महत्वाची माहिती होती तुमच्यासाठी. आपण या ठिकाणी पुढचा स्लाइड बघू, पुढचे प्रश्न पाहूया. बघा, आता 1 मार्च 26 रोजी झालेल्या हल्ल्यात इराणचे कोणते सर्वोच्च नेते मारले गेले? तारीख पण लय महत्वाची आहे बाबा, 1 मार्च 2026. आणि ज्या नेत्याचं नाव आहे आयातुल्ला अली खामेनी. हे सुप्रीम लीडर होते. सुप्रीम लीडर, जसं आपल्यामध्ये पंतप्रधान तसं तिथं सुप्रीम लीडर आहेत. सो हे सुप्रीम लीडर जे इराणचे होते ते त्यामध्ये मारले गेलेले आहेत. महत्वाचा गोष्ट लक्षात ठेवा. इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? एकट्या इस्रायलने. बघा, इस्रायल आणि अमेरिका एकत्र आले आणि त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे कुठलं ऑपरेशन झालं. पण एकट्या इस्रायलने इराणवरती जो हल्ला केला ते ऑपरेशन कुठलं होतं? ऑपरेशन शील्ड ऑफ जुदा. ऑपरेशन शील्ड ऑफ जुदा हे ऑपरेशन होतं जे इस्रायलनं इराणसाठी वापरलं होतं. आता बघा, अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? एकट्या अमेरिकेचे सुद्धा इराणवर हल्ले चालू आहेत. ओके, मग एकट्या अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी, ऑपरेशन एपिक फ्युरी हे राबवलं होतं आणि अमेरिका इस्रायल एकत्र येऊन जे राबवलं ते ऑपरेशन वेगळं आहे. ते पहिल्याच आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे पहा. आयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते कोण बनलेले आहेत? कोण बनलेले आहेत? आपल्याला माहित आहे अली रेजा अराफी हे त्यांचे चिरंजीव, त्यांचाच मुलगा जो आहे तो पुढे बनलेला आहे. पुढे पाहता, इराणने प्रत्युत्तर म्हणून खालीलपैकी कोणत्या देशावर हल्ला केलेला नाही? खूप महत्वाचा विषय आहे. ओके, कारण इराणनं या हल्ल्यांचा प्रत्युत्तर देताना ओमान जो देश आहे त्यांच्या बाजूलाच आहे. ठीक आहे, त्या ओमानवर हल्ला केलेला नाही.
बाकी UAE वर हल्ला केलेला आहे, सौदी अरेबियावर हल्ला केलेला आहे, त्यानंतर बहरीनवर हल्ला केलेला आहे, मात्र ओमानवर इराणनं हल्ला केलेला नाही. महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता UAE म्हटलं की दुबई हा UAEचाच भाग आहे, लक्षात ठेवा. ओके, सो आपल्याला माहित पाहिजे तिथे हल्ले झाले इराणनं, कारण अमेरिकेचे एअरबेस या दुबईमध्ये आहेत. अमेरिका भरपूर प्रमाणामध्ये दुबई मधले जे एअरपोर्ट आहेत तिथं अमेरिकेचे विमानं वगैरे या ठिकाणी इथले एअरबेस यूज केले गेले दुबईचे, म्हणून दुबईच्या ठिकाणी हल्ले झाले का तर अमेरिकेची तिथं फ्लाईट्स होते आणि मग त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दुबईवर हल्ला करावा लागला इराणला. तसं पाहिलं ना तर दुबई जो UAEचा भाग आहे, UAE, ठीक आहे. आता यामध्ये UAE मध्ये टोटल 6 वेगवेगळी राज्य आहेत, त्यातलं दुबई हे एक राज्य आहे, ठीक आहे. शारजा, दुबई वगैरे अशी बरेच आहेत. सो मग या दुबईचं जे हे आहे एअरपोर्ट किंवा तिथे अमेरिकन एअरपोर्ट किंवा एअर फ्लाईट्स त्या ठिकाणी होते. आता दुबईचा कुठल्याही देशाशी दुश्मनी नाहीये, म्हणजे दुबई हा सगळ्यात सुरक्षित देश मानला जातो. रिच आहे आणि सुरक्षित पण आहे, कारण कुणाच्याही भानगडीत दुबई पडत नाही. पण अमेरिकेला जी मदत केली दुबईकडनं इनडायरेक्टली, त्याचा राग इराणने दुबईवर काढला, म्हणून दुबईवर हल्ले झाले. दुबईवर हल्ले होणे हे पहिल्यांदा इतिहासामध्ये घडतंय. शक्यतो दुबईवर कधी कोणी हल्ला करत नाही, कारण दुबई कोणाच्याच नादी लागत नाही, भानगडीत पडत नाही. त्यांचा फक्त स्वतःच्या डेव्हलपमेंटवर फोकस असतो, लक्षात ठेवा. चला पुढे, इराणचे अधिकृत नाव काय आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इराण जे आहे इराण, त्याचं अधिकृत नाव आहे इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराण. इस्लामिक रिपब्लिकन ऑफ इराण इस्लामिक कंट्री आहे पूर्णतः, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इराणचे जुने नाव काय होते? इस्लामिक रिपब्लिकच्या आधी इराणचं नाव काय होतं? तर ते भावा पार्शिया नाव होतं. काय होतं? पार्शिया. आपल्याला माहित आहे की जी हॉर्मोजची सामुद्रधुनी आहे ती ओमानला आणि पार्शियन आखाताला जोडते. सो पार्शियन हे पूर्वीचं जे नाव होतं इराणचं, सो ते पार्शिया हे नाव आहे. ओके, हॉर्मोजची सामुद्रधुनी, बरोबर आहे की नाही, इराण ओमान यांना जोडत आहे आता, आणि तिथूनच आपली जी काही LPG वाहतूक करणारी जी जहाज आहेत ती अडली आहेत, म्हणून आपल्याकडे LPGचा तुटवडा आहे, लक्षात ठेवा भावांनो. ठीक आहे, चला पुढे. इराणची राजधानी खालीलपैकी काय आहे? इराणची राजधानी तेहरान आहे. इराणची राजधानी तेहरान. जगातल्या महत्वाच्या देशांच्या राजधानी आपल्याला विचारल्या जातात आणि त्या माहिती पाहिजेत. मग अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, ठीक आहे, जे आपले शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्याही राजधान्या माहिती पाहिजेत, आणि जे आपले शत्रू मित्र राष्ट्र आहेत त्यांच्याही आपल्याला राजधान्या माहित पाहिजेत. महत्वाच्या राजधान्या आपल्याला माहिती पाहिजेत, लक्षात ठेवा. बघा, इराणची अधिकृत भाषा कुठली? इराणची अधिकृत भाषा फारसी. कुठली आहे? फारसी, लक्षात घ्या. पुढे बघा, सध्या कोणत्या 2 देशांत ड्युरांड रेषेच्या वादावरून संघर्ष सुरू आहे? अर्थातच पाकिस्तान व अफगाणिस्तान. आता मला सांगा, ड्युरांड ही जी काही सीमारेषा आहे, ही सीमारेषा ओके नेमकी भारत आणि कुठल्या देशामध्ये? कमेंट करून सांगा. ड्युरांड ही जी सीमारेषा आहे ही भारतासोबत पण जोडलेली आहे. ओके, आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, टोटल 3 देशांमध्ये ही ड्युरांड सीमारेषा आहे. 3 देशांमध्ये. ओके, जसं भारत म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तसं ड्युरांड रेषा भारतासोबत पण जोडली आहे. पण भारत आणि कुठला देश या ड्युरांड मध्ये आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. पटापट कमेंट करा, वेळ लावू नका. चला पुढे बघा. चला पुढचा प्रश्न. अलीकडे अफगाणिस्तानने पाकिस्तानचे कोणते लढाऊ विमान पाडले? आता बघा, अलीकडे अफगाणिस्तानने पाकिस्तानचे कोणते F-16, F-16 हे लढाऊ विमान पाडलेले आहे, लक्षात ठेवा. बघा, पाकिस्तानचे F-16 हे लढाऊ विमान कोणत्या देशाच्या बनावटीचे आहे? अफगाणिस्तान आणि पाकिस्तानामध्ये सुद्धा कार्यक्रम चालू आहे, जोरात कार्यक्रम चालू आहे. खडाजंगी, त्यांच्या सीमारेषेवरून वाद आहेत, लक्षात ठेवा. अर्थातच अमेरिकेनं बनवलेलं जे काही लढाऊ विमान आहे, ओके, F-16. आता F-16 हे लढाऊ विमान आता कालच म्हणजे आजच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भरभरून कौतुक केलं. ओके, म्हणजे या गोष्टी होतात. आपल्याला माहित आहे की अमेरिका कायम पाकिस्तानला मदत करत आलेला आहे. ओके, आणि भारतासोबत कायम म्हणजे एक स्ट्रॉंग ताकद करण्यासाठी अमेरिकेची मदत वेळोवेळी पाकिस्ताननं घेतलेली आहे. आणि अमेरिका
सगळ्यांना जवळ धरून अख्ख्या जगाची वाट लावण्याचा मानस घेऊन चाललेला देश आहे, हे आपल्याला सध्या माहिती आहे. जाऊ द्या, त्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण F-16 हे जे काय फायटर जेट आहे हे अमेरिका बनवते आणि अमेरिका पाकिस्तानला ते विमान देते. आलं लक्षामध्ये? चला आता बघा, ड्युरांड रेषा ही सीमारेषा प्रामुख्याने कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? आता बघा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी ऑप्शन नुसार आपण गेलेलो आहे, परंतु भारतासोबत पण ती जुडली आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. आता ड्युरांड रेषेचा काही भाग भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे? जो प्रश्न तुम्हाला मी कमेंट करायला सांगितलं ज्याचं उत्तर, त्याचं हे उत्तर आहे. चला ओके, उत्तर आहे अफगाणिस्तान. ओके, म्हणजे ड्युरांड ही सीमारेषा भारत, त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, ओके, अशा पद्धतीने ही सीमारेषा आहे. म्हणजे 3 देशांशी निगडीत असणारी ही ड्युरांड सीमारेषा अतिशय महत्वाचा विषय आहे. ध्यानात ठेवा कायमस्वरूपी, ड्युरांड सीमारेषा म्हटलं की भारत आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही नावं आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. चला, बांगलादेशमध्ये नुकत्याच कोणत्या महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या? 1971 साली या बांगलादेशाची निर्मिती झाली. पूर्वी बांगलादेश हा पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा, परंतु त्या ठिकाणी पाकिस्तानच्या संसदेमध्ये किंवा त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्व भागातील लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व दिलं गेलं नव्हतं. त्यांच्यावर अन्याय होत होता, म्हणून ते लोक स्वतः सेपरेट त्या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र करा, वेगळं करा, विभक्त करा म्हणून मागणी करू लागले. पण पाकिस्ताननं अन्याय आणि अत्याचार चालू केले आणि मग ही लोक आश्रयाला आमच्या भारतात यायला लागली. तेव्हा आमच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. मी 1971च्या युद्धाबद्दल बोलतोय. 1971चं युद्ध जे पाकिस्तान सोबत भारतानं केलं ते केवळ आणि केवळ बांगलादेश सेपरेट व्हावा म्हणून. कारण तो बांगलादेश जर सेपरेट झाला नसता तर ती लोक आमच्या आश्रयाला येऊन राहत होती आणि आम्हाला कारण नसताना डोकेदुखी होत होती. म्हणून इंदिरा गांधींनी मध्यस्थी केली, पण पाकिस्तान ऐकलं नाही आणि मग इंदिरा गांधींनी दाखवून दिलं की हम किसी से कम नहीं, आपको सुननी ही पडेगी हमारी बात. ठीक आहे, या लेडीचा नाद करायचा नाही. ओके, भारताला मिळालेलं एक जबरदस्त असं पंतप्रधान, अर्थातच एक नेतृत्व होतं इंदिरा गांधी. आणि 1971 साली युद्ध झालं, जे भारत पाकिस्तानचं युद्ध होतं, आणि मग त्या ठिकाणी बांगलादेश सेपरेट झाला. काही दिवसातच पाकिस्ताननं त्या ठिकाणी मान्य केलं, कबूल केलं आणि युद्ध त्या ठिकाणी पाकिस्ताननं स्वतःहून शरणागती पत्करली आणि युद्ध थांबलं गेलं. आणि 1971ला बांगलादेश सेपरेट झाला. बांगलादेशाची राजधानी आहे ढाका. भावांनो लक्षात ठेवा, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. आणि बांगलादेश हा जो महत्वाचा विषय 1971ला निर्मिती झाली आहे आणि तिथं ज्या निवडणुका होतात, आत्ताच नुकती निवडणूक झाली, ती फेब्रुवारी 2026 मध्ये झाली, मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा, मागच्या 2 महिन्यापूर्वी. ओके, सो हा एक महत्वाचा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी फेब्रुवारी 26 मध्ये झालेल्या बांगलादेशमध्ये जी निवडणूक झाली, कोणत्या पक्षाने विजय मिळवला? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांनी मिळवलेला आहे. आता BNP पक्षाने 299 पैकी किती बहुमत मिळवले? 209 मिळवले. किती मिळवले? 209. चला पुढे. आता बघा, बांगलादेश निवडणुकीत जमात ए इस्लामीला किती जागा मिळाल्या? 68 जागा मिळाल्या. ठीक आहे, आता जवळपास किती दशकानंतर BNP पक्ष पुन्हा सत्तेत आलेला आहे? 2 दशकानंतर, म्हणजे 20 वर्षानंतर. आता बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण? हा प्रश्न 100% येईल. तारिक रहमान. ओके, तारिक रहमान. तारिक लक्षात ठेवा, तारिकच नाव आहे त्यांचं, तारिक रहमान. हे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे काय, कोणत्या पक्षाचा या निवडणुकीत सहभाग नव्हता? अवामी लीग. ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीशकरण कडून कोणत्या माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे? शेख हसीना. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण यांच्याकडनं फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पंतप्रधान आहेत शेख हसीना. ठीक आहे, चला आता मला सांगा, पुढचा प्रश्न घ्या. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या कोणत्या देशात वास्तव्यात आहेत? भारतात आहेत. कुठे आहेत? भारतात आहेत. ठीक आहे, बघा, बांगलादेशच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? शेख हसीना. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनाच फाशीची शिक्षा आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं दिलेली आहे. कारण बांगलादेशमध्ये जो प्रचंड मोठा हिंसाचार किंवा प्रचंड मोठा गदारोळ माजला आणि त्यामध्ये
सपशेल अपयशी झालेले ज्या शेख हसीना आहेत त्या आता आश्रयासाठी भारतात आलेल्या आहेत. ठीक आहे. बघा आता बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? खालिदा जिया. खालिदा जिया. आणि आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान कोण रे? महिला इंदिरा गांधी. आतापर्यंत एकमेव लेडी आमच्या देशाला पंतप्रधान म्हणून मिळाली त्या आहेत इंदिरा गांधी. आणि देशाच्या पहिल्या अर्थमंत्री सुद्धा, महिला अर्थमंत्री सुद्धा इंदिरा गांधी आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. आता या देशाच्या सध्याच्या अर्थमंत्री या निर्मला सीतारामन आहेत, परंतु या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री या इंदिरा गांधी आहेत. परंतु पूर्ण वेळ अर्थमंत्री त्या नव्हत्या, काही काळासाठी होत्या. पण प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपला कार्यक्रम गंडू शकतो बाबा. लक्षात ठेव, देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणीबाणी कोणी जाहीर केली तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये ती आणीबाणी लागलेली होती. तोही प्रश्न महत्वाचा विचारला जाऊ शकतो आपल्याला. ठीक आहे, चला पुढे. पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी कधी पार पडला? आपल्याला एवढा इम्पॉर्टंट प्रश्न नाही वाटत, आपण तरी पण आला तर आपल्याला माहित पाहिजे. तारीख 17 फेब्रुवारी. तारीखची तारीख लक्षात ठेवा. 12 फेब्रुवारी 26 रोजी बांगलादेशाची कितवी संसदीय निवडणूक होती? तर 15वी होती. ओके, चला. तारिक रहमान हे खालीलपैकी कोणाचे पुत्र आहेत? या ठिकाणी जियाउर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत. किती वर्षानंतर बांगलादेशात पहिला पुरुष पंतप्रधान मिळालेला आहे? 32 वर्षानंतर. 32 वर्षानंतर पहिला पुरुष पंतप्रधान मिळालेला आहे बांगलादेशला, 32 वर्षानंतर. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी यांच्या शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते? ओम बिर्ला. ओम बिर्ला कोण आहेत रे? ओम बिर्ला कोण आहेत? पटकन कमेंट करून सांगा. पटकन कमेंट करून सांगा. ओम बिर्ला सध्या कोण आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ते भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत का राज्यसभेचे? ठीक आहे, पटापट करून सांगा तुम्ही. ओके, चला. ओके, बघा आता जमाते इस्लामीच्या नेतृत्वाखाली 11 पक्षांच्या युतीला बांगलादेश निवडणुकीत किती जागा मिळाल्या? आता हा प्रश्न एवढा महत्वाचा वाटत नाही. ओम बिर्ला सध्या कोणत्या पदावर आहेत? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, लोकसभेचे सभापती. आपल्या भारताची जी संसद आहे या भारतीय संसदेला 2 सभागृह आहेत. एक आहे राज्यसभा, या राज्यसभेला वरिष्ठ सभागृह बोललं जातं, आणि एक आहे लोकसभा. बरोबर आहे. आता लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, सभापती असतात, ते लोकसभेमध्ये जे खासदार निवडून देतो त्यापैकी एक जण आपला त्या ठिकाणी सभापती होतो, लोकसभेचे सभापती. आणि राज्यसभेचे जे सभापती आहेत ते देशाचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कशाचे? राज्यसभेचे. म्हणजे राज्यसभेच्या सभापतीची किंवा अध्यक्षाची कधीच निवडणूक होत नाही. देशाचे जे उपराष्ट्रपती असतात ते कायमस्वरूपी राज्यसभा या सभागृहाचे काय असतात? सभापती किंवा अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा. आणि लोकसभेचे मात्र त्या ठिकाणी बदलत राहतात. लोकसभा त्या ठिकाणी बदलली की अध्यक्ष बदलू शकतात. ओके, आता भारतामध्ये कितवी लोकसभा चालू आहे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगा. भारतामध्ये कितवी लोकसभा चालू आहे? ओके, कितवी लोकसभा चालू आहे हे पटापट कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, चला पुढे प्रश्न घ्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आयात शुल्क 10% वरून किती टक्के केलेलं आहे? 15% केलेलं आहे. जागतिक आयात 15% केलेला आहे. बघा अमेरिकेने वाढवलेला जागतिक कर किती दिवसांसाठी लागू आहे? 150 दिवसांसाठी लागू आहे, नंतर ते चेंज करणार आहे. बघा आता अमेरिकेचे 15% आयात शुल्काची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? 24 फेब्रुवारी. कधी? 24 फेब्रुवारी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊया. अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतावर काय परिणाम होणार आहे? अर्थातच भारताची निर्यात 15% महाग होणार आहे. भारताकडनं जे एक्सपोर्ट केलं जातं ते या ठिकाणी कॉस्टली होणार आहे, त्यामुळे त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. आता बघा ट्रम्प यांनी नवीन कायदेशीर तरतुदींचा वापर करून हा कर लादलेला आहे. कुठला कर लादलेला आहे? कारण जुना टॅरिफ सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. जो जुना टॅरिफ आहे त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, म्हणून त्यांनी हा केला. ओके, चला पुढे. आता बघा भारत युरोपियन युनियन EU मुक्त व्यापार करारावर किती वर्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर शिक्कामोर्तब झाले? 18 वर्षाच्या. 18 वर्षाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर शिक्कामोर्तब झालं भारत युरोपियन युनियन. भारत युरोपियन युनियन. आता बघा भारत आणि युरोप यांच्यामधील मुक्त व्यापार करारावर कधी सहमती झाली? 27 जानेवारी 2026. 27 जानेवारी 2026. लक्षात ठेवा. आता भारत EU मुक्त व्यापार कराराला कोणते नाव देण्यात आले? मदर ऑफ ऑल डील. मदर ऑफ ऑल डील. बघा एक खूप महत्वाचा आहे. भारत आणि जे युरोपियन युनियन आहेत त्यांच्यामध्ये झालेला हा महत्वाचा विषय आहे. ओके, आणि या वर्षी 2026च्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन युनियनचे 2 महत्वाचे नेते सुद्धा
प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याकडे आलो होतो. ते सुद्धा खूप महत्वाचं. त्यामुळे युरोपियन युनियन सोबत आपले संबंध खूप चांगले झालेले आहेत. चला पुढे, मदर ऑफ द डील ची अंमलबजावणी कधीपासून नियोजित आहे? अर्थातच 2026-27. मदर ऑफ डील हा जो करार आहे तो भारत आणि युरोपियन युनियन सोबत झालेला जो काही व्यापारी करार आहे त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. चला पुढे पहा, युरोपियन युनियन जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजे जीडीपीच्या किती टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतो? 25% भागाचे. किती टक्के? 25%. खूप महत्वाचा रोल आहे, लक्षात घ्या. युरोपियन युनियन हा जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या जीडीपीच्या 25% एवढा त्या ठिकाणी त्याचा शेअर आहे. त्यामुळे युरोपियन युनियन सोबत आपला जो काय आता या ठिकाणी करार झाला तो सुद्धा खूप महत्वाचा असणार आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? अँटोनियो कोस्टा. कोण आहेत? युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे आहेत, लक्षात घ्या. पुढे पुढचा प्रश्न घ्या. युरोपियन महासंघाच्या प्रमुख कोण आहेत? उर्सुला वॉन डे लेयन. ओके, आता बघा, हे जे अँटोलिना कोस्टा होते आणि या ज्या उर्सुला होत्या, हे दोघे पण आपल्याकडे या 26 जानेवारीला 2026 मध्ये प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ठीक आहे, महत्वाचा विषय यात बघा, लक्षात घ्या. युरोपियन परिषदेचे अध्यक्ष जे आहेत अँटोनियो कोस्टा ते आणि उर्सुला लेन या दोन व्यक्ती आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, एवढं लक्षात राहू द्या. या करारानुसार युरोपियन युनियनच्या बाजारपेठेत भारताच्या किती टक्के वस्तूंना विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे? 93%. एकीकडं अमेरिकेनं आमचा जो काय निर्यात कर होता तो वाढवला, बरोबर आहे. पण एकीकडे युरोपियन युनियननं या ठिकाणी आमच्या 93% वस्तूंना 0% टॅक्स लावलेला आहे. बघा किती उदारमतवादी विचार आणि निर्णय आहे हा. याने होणार काय? याने आमच्या भारतातल्या वस्तू झपाझप युरोपमध्ये जाणार आहेत आणि आमचं त्या ठिकाणी निर्यात करणं हे काम सोपं होणार आहे. आमच्या वस्तूंना जागतिक मार्केट आणखी नव्यानं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा निर्णय आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून या 26 जानेवारीला आलेले हे जे दोन प्रमुख आमंत्रित नेते होते त्यांनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेऊन ते गेलेले आहेत. बघा, भारत EU मुक्त व्यापार करारातून कोणते क्षेत्र वगळण्यात आलेली आहेत? कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ. कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी या करारामध्ये नाहीये, त्यांना त्या ठिकाणी वेगळा टॅक्स वगैरे असू शकतो. आता युरोपियन युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? युरोपियन युनियनची स्थापना 1993 ला झाली. कधी झाली? 1993 ला झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे, युरोपियन युनियनची स्थापना कुठे झाली? ओके, स्वित्झर्लंडला झाली. मास्ट्रिच नावाचं जे शहर आहे जे स्वित्झर्लंडला आहे. स्वित्झर्लंडले हे जगातलं सर्वाधिक जास्त सुंदर निसर्गरम्य अशा पद्धतीचा जो देश आहे आणि तिथं बऱ्याच महत्वाच्या गोष्टी घडतात. बऱ्याच महत्वाच्या संस्थांची, आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालय सुद्धा स्वित्झर्लंडला आहेत. ओके, हे झुरिच नावाचं एक तिथं हे आहे, तिथे सुद्धा बरीच काही मुख्यालय आहेत. अशी बऱ्याच गोष्टी आहेत. चला पुढे. आता युरोपियन युनियन मध्ये सध्या किती देश आहेत? 27. ओके, आता दावोसला दरवर्षी जी काही आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांची जी एक मीटिंग होत असते, ओके, त्याला दावोस समिट असं बोलतो, दावोस परिषद. तिथे आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा मुख्यमंत्री 2-3 वेळा जाऊन त्यांनी बरेच तिथून आपल्याला फंड्स वगैरे आणले. आता एक न्यूज सुद्धा चर्चेत आहे की दावोस मध्ये करार झाला, त्यावरून पण काही वाद सुरू आहेत. अर्थातच दावोस हे शहर सुद्धा स्वित्झर्लंड मध्ये आहे. ओके, यावर सुद्धा महत्वाचे काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर भावांनो, हा एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. SRPF साठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दुसरा व्हिडिओ सुद्धा आपण उद्या त्या ठिकाणी अपलोड करतोय. तुमच्या प्रत्येक एक्झाम साठी आपली ज्ञानपीठ अकॅडमी निश्चितपणानं तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. या ठिकाणी एकच अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला गोरगरीब कामगारांचा, शेतकऱ्यांचा, बांधावर तांडावर ज्या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या आईवडिलांची जी लेकरं आज पोलीस होण्याचं किंवा सरकारी नोकरीचं स्वप्न पाहतायत, त्यांचं हे स्वप्न साकार होण्यासाठी आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी मदत व्हावी या उद्देशाने हा आपला उपक्रम या ठिकाणी सुरू आहे. निश्चितपणानं तुम्हाला त्याचा फायदा होत असेल याची मला खात्री आहे. उद्या परत भेटूया पुढच्या कंटेंटमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.